द्वारकेचा राजा, संपूर्ण जगाचा स्वामी, सगळं वैभव सोडून पंढरपूरला आला. पण का? चला जाणून घेऊया कृष्ण पंढरपूरचा विठ्ठल कसा झाला. एक दिवस कृष्ण एकटे बसले होते. बालपणाच्या आठवणी मनात दाटून आल्या. वृंदावन, गोकुळ आणि राधा. राधेचं नाव त्यांच्या ओठांवर होतं. तेवढ्यात रुक्मिणी महालात आली. तिने कृष्णाला त्या अवस्थेत पाहिलं. मन अजूनही राधेत रमलेलं. तिच्या हृदयात वेदना उसळली. मी त्यांची पत्नी, तरी त्यांच्या मनात राधा. ती काही बोलली नाही, पण शांततेतच तिचं मन तुटलं. रागाने तिने द्वारका सोडली. सोन्याचा महाल, राजवैभव सर्व मागे टाकून ती दिंडीर वनात भीमा नदीकाठी जाऊन बसली. कृष्णांना समजलं रुक्मिणी निघून गेली आहे. आता ते राजा नव्हते, फक्त व्याकुळ पती होते. मी तिला दुखावलं, तिचा राग शांत करणार. ना रथ ना सैन्य, फक्त प्रेम आणि विरह घेऊन ते शोधायला निघाले. शेवटी भीमा नदीकाठी एका वृक्षाखाली रुक्मिणी त्यांना दिसली. डोळ्यात अश्रू, मनात वेदना. कृष्ण तिच्या समोर बसले. हात हातात घेत म्हणाले, रुक्मिणी, राधा एक आठवण आहे, पण तू माझं जीवन आहेस. तुझ्याशिवाय मी अधुरा आहे. त्या शब्दांत फक्त प्रेम होतं. रुक्मिणीचा राग विरघळला. गैरसमज दूर झाले आणि पुढे भक्त पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन कृष्ण विटेवर उभे राहिले आणि विठ्ठल झाले. रुक्मिणी रखुमाई म्हणून त्यांच्या सोबत उभी राहिली. ही कथा आहे प्रेमाची, समजुतीची आणि भक्तीची. जय हरी विठ्ठल, जय हरी पांडुरंग. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा भक्ती कथांसाठी सबस्क्राईब करा.